केंद्र सरकारनं खाद्यतेलावरील आयात शुल्क 20% वाढवलं. सोयाबीनच्या दरात वाढ होणार. मुंबईतील कोस्टल रोड पालघरच्या वाढवण बंदरापर्यंत नेण्याचा सरकारचा मानस. मुख्यमंत्र्यांनी मागवला प्रस्ताव. अल्प उत्पन्न गटाला म्हाडाचा दणका. घरांच्या किमतीत 12 ते 13 लाखांची वाढ. आता AI करणार वाहतूक नियंत्रण. बंगळुरूमध्ये चौकात लागणार नवं तंत्रज्ञान. महाराष्ट्रातही विचार सुरू. वाहतूक कोंडीपासून सुटका होण्याची शक्यता. राज्यातील 11,000 कोटींच्या रस्ते कामासाठी 19 निविदा जारी. पुणे रिंग रोड, नागपूर गोंदिया आणि भंडारा गडचिरोली महामार्गाच्या कामांसाठी निविदा खुल्या. वाढत्या कर्जामुळे जगावर आर्थिक संकटाची भीती. RBI गव्हर्नरचा सावधगिरीचा इशारा. शक्तिकांत दास यांनी कर्जाबाबत व्यक्त केली चिंता. मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा. नीती आयोगाची राज्य सरकारला शिफारस. WHO कडून मंकीपॉक्सच्या पहिल्या लसीला मान्यता. आफ्रिकेसह इतर देशांमध्ये सुरू होणार लसीकरण. यवतमाळमध्ये अतिवृष्टीचा फळबागांना फटका. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान भरपाईची मागणी. ईदची रजा 17 ऐवजी 18 सप्टेंबरला. 17 तारखेला अनंत चतुर्दशी असल्यानं निर्णय. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांशी चकमक. 2 जवान शहीद. लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरू. चोवीस तासात जगातल्या 3 दिग्गज कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात. PwC मध्ये 1800, मायक्रोसॉफ्टमध्ये 600 कर्मचाऱ्यांवर कोसळणार बेरोजगारीची कुऱ्हाड. तर सॅमसंगमध्येही 30% कर्मचारी कपात.